श्री स्वामी समर्थ. अरे माझ्या मुला, तुझ्याकडे माझ्यासाठी 5 मिनिटे आहेत का? देव आज तुला सांगत आहे. मला माहित आहे की तुम्ही दीर्घ काळापासून आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या संघर्ष करत आहात. तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमचे अनेक प्रकारे गैरवर्तन छळ केले आहेत. शत्रूने तुमचे मन गमावण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा अनेक मार्गांनी विश्वासघात छळ झाला आहे, तरीही तुम्ही ठामपणे उभे आहात. तुझ्या वादळात तू अजूनही आहेस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. तुमच्या विरोधात उभ्या केलेल्या संगीत कोणत्याही शस्त्राला मी यशस्वी होऊ देणार नाही. बाळा, घाबरू नकोस. तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचा विश्वास टिकवून ठेवा. भक्तांनो, जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच संगीत या व्हिडिओला लाईक करा. पुढील येणारे हे असे वर्ष असेल की देव तुमच्या बाजूने सर्व गोष्टी बदलणार आहे. आता कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर घडू शकला नाहीत, परंतु देव तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायला लावणार आहे. तुम्ही जे विचार केला होता त्यापेक्षा संगीत ते खूप मोठे होणार आहे आणि ते तुमच्या कल्पनेपेक्षा लवकर घडणार आहे. तुम्ही स्वप्नात पाहिले होते त्यापेक्षा ते अधिक फायद्याचे ठरणार आहे. देव काम करत आहे यावर तुमचा विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवा की तो सर्व काही बदलणार आहे तुमच्या चांगल्यासाठी. हे लक्षात ठेवा की हे देवाच्या कृपेचे वर्ष आहे आणि त्याने तुमच्यासाठी ठेवलेल्या प्रत्येक आशीर्वादापासून तुम्ही फक्त संगीत एक पाऊल दूर आहात. जर तुम्ही हे वाचत असाल तर 333 असे टाईप करा. तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर देव बोलत आहे हे जाणून घ्या. त्या संदेशाद्वारे थेट तुमच्या दुःखी आत्म्याला तुम्ही फक्त या संदेशात गुंतले आहात असे नाही, तर देवानेच तुम्हाला त्याकडे नेले आहे. त्याला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की तो आत्ता तुमच्यासाठी मार्ग संगीत काढत आहे. तो त्या आजारावरती उपचार करत आहे. तो तुम्हाला अशी संधी देणार आहे जी तुम्हाला कधीही मिळाली नाही. तो तुमचे ताणलेले नाते बरे करणार आहे. विश्वासात रहा, कारण तुमची प्रगती येत आहे. यावर दावा करण्यासाठी असे टाईप करा तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात आणि देवावर विश्वास ठेवत आहात त्या प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही खूप जवळ आहात. आज हे मला कुणाला तरी सांगण्याची गरज वाटली, कारण तुम्हाला जे वचन दिले होते ते सर्व तुम्ही प्राप्त करण्याच्या अगदी एक पाऊल जवळ आहात. यावर शंका घेऊ नका. देव इथे आहे आणि तुम्हीच ते अनुभवू शकता. देव सर्व काही पाहत आहे. तुमच्यासाठी काहीतरी खास घडणार आहे यावर दावा करण्यासाठी 3 संगीत 3 टाईप करा. देव आज तुला सांगत आहे, मला माहित आहे की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहात आणि तुम्ही अनेक परिस्थितींना आणि खूप भावनिक वेदनांना सामोरे गेले आहात. असे दिसते की आपण एका वाईट गोष्टीतून जाण्यापूर्वी दुसरी अजून एक दुःखी गोष्ट तुमच्यासमोर घडते. मी अजून तुझ्याभोवती वादळ निर्माण करत नाही तर बाळा, त्यामुळे तू बेहोश होऊ नकोस. मी तुम्हाला अशा क्षेत्रामध्ये बळ देत आहे जे तुम्ही सध्या पाहू शकत नाही. आपण आणि मी एकत्र यातून काहीतरी मार्ग काढू, जसे आपण नेहमी करतो. सगळे काही ठीक होईल यावर पुष्टी करण्यासाठी माझी स्वामी माऊली कृपेची सावली असे टाईप करा. देव तुमच्यासाठी खूप
दिवसांपासून बंद असलेले दरवाजे उघडणार आहे तुमच्या आयुष्यात अचानक. चमत्कार घडतील, आशीर्वाद आणि उपचार सोडले जात आहेत तुमचे उत्पादकता आणि समृद्धीचे सर्वात मोठे दिवस. संगीत क्षितिजावर आहेत अशा सोडू नका, पुढे चालत रहा. यावर दावा करण्यासाठी 999 टाईप करा. देव आज तुम्हाला सांगत आहे, तुम्ही लवकरच एक वेगळी चमत्कारिक अनुभवणार आहात आणि ते उपचार, यश, आरोग्य, विपुलता, समृद्धी, प्रेम, आनंद, शांती आणि महान आनंद यापैकी एक असेलच. तुम्ही अधिक सामर्थ्यवान, हुशार आणि परिपूर्ण व्हाल यावर दावा करण्यासाठी स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप आहात असे टाईप संगीत करा. जे लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी शांततेत राहा. त्याचेच प्रयत्न उलट होणार आहेत, कारण स्वामी म्हणतात शत्रूने तुमच्यासाठी जो सापळा रचला आहे त्यात तेच स्वतःच अडकतील. आपण पाहू शकत नाही अशा प्रकारे देव कार्य करत आहे, ते विरोधासारखे दिसू शकते. सत्य हे आहे की तुम्हाला प्रमोशनसाठी देवाचा हात आहे. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. देव आज तुला म्हणतोय, मला माहित आहे तुझे हृदय दुःखी आहे. मला माहित आहे की तुला पुढे जाणे कठीण आहे, पण हे जाणून घ्या की मी तुटलेल्या मनाच्या जवळ आहे. मी तुझ्या जखमा बांधून त्यांचे रक्षण करीन, जेणेकरून तू बरे होशील. उपचार प्रक्रियेस वेळ लागेल, पण जसे तुम्ही दररोज माझ्या सानिध्यात येतातच तसे तुम्हाला उठण्याची आणि मी तुमच्यासाठी ठेवलेले प्रेम, आशीर्वाद आणि नशिबात जाण्याचे सामर्थ्य मिळेल. तुमचे सर्व आशीर्वाद सामायिक करून आणि तुम्हाला मिळालेल्या शहाणपणानुसार तुम्ही अधिक बलवान, शहाणे आणि जीवनाने परिपूर्ण असाल. देव आज तुम्हाला संगीत सांगत आहे, मी तुम्हाला अंधकारमय वेळेतून बाहेर आणेन आणि तुमचा प्रचार करण्यासाठी त्याचा उपयोग करेन. माझ्या मुला, मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे ये. मी तुमचा देव आहे हे जाणून मी तुम्हाला निराशेतून बाहेर काढत आहे. मी तुम्हाला मर्यादेतून बाहेर आणत आहे. मी तुम्हाला अशा पूर्ण आणि अनुकूल ठिकाणी आणत आहे, जे पूर्वी कधीही तुम्ही पाहिले नव्हते. विलंब संपला आहे. या महिन्यापासून अगदी निवांत रहा. कसलीही काळजी करू नका, कारण मी तुमचा प्रभू आहे. माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही मला जे करायला सांगितले आहे तेच मी करत आहे. जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच 2 टाईप करा. देव आज तुला म्हणत आहे, मला माहित आहे की तू सध्या खूप संघर्ष करत आहेस. मला माहित आहे की तुमची आर्थिक स्थिती वाईट आहे. मला माहित आहे की आयुष्य तुमच्यावर फेकत असलेल्या सर्व गोष्टींना सामोरे संगीत जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. मला माहित आहे की तुला कधी कधी हार मानावीशी वाटते, पण तू माझ्यावर अवलंबून राहावे असे मला वाटते. मी तुम्हाला मार्ग दाखवीन, कारण मी एक मार्गच आहे, त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे. मी तुमच्या मार्गाने चांगले संगीत आणि मोठे आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही सहन केले आहे. तुमच्यावर अन्याय करून लोक तुमच्यापासून दूर गेले आहे, पण मी काय म्हणतोय ते फक्त महत्वाचे आहे आणि माझ्या मार्गावर रहा. मी तुला संगीत परिपूर्ण होण्यासाठी निर्माण केलेले नाही, तर मी तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई तुम्हीच माझे प्रभू आहात असे टाईप करा. देवावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ आत्ताच आपल्या स्वामी भक्तांशी
शेअर करा. आज रात्री देव तुला म्हणत आहे, मला माहीत संगीत आहे की तू गुपचूप दुःखात जगत आहेस तुम्ही रोज रात्री. झोपण्यापूर्वी एकांतात रडता कारण तुम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नसतो. तुम्हाला अजून काय करायचं ते कळत नाही, पण मला माहीत आहे तुझ्या आत नक्की काय चालेल आहे. मला काळजी आहे आणि मी सर्व गोष्टी पाहतो. मी आधीच तुमच्या वतीने काम करत उर्वरित माझ्या तळहातावर तू आहेस. उद्या तुम्ही ताजे तवाने आणि शहाणपण आणि समजूतदारपणे जागे व्हाल. देव तुझी आठवण काढणार आहे. ज्यांनी तुमचे मन दुखवण्याचा तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समोर देवच तुम्हाला पुन्हा एकत्र आणणार आहे. लक्षात ठेवणे, संगीत म्हणजे पुन्हा एकत्र येणे. देव तुमच्या आयुष्यात विभागलेल्या, विभक्त झालेल्या आणि पसरलेल्या गोष्टी पुन्हा एकत्र ठेवणार आहे. तो तुला विसरला नाही, फक्त तुझ्या वादळात त्याला विसरू नकोस. त्याची आगाऊ स्तुती करा. आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहेत. मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप काही गोष्टी चालू आहेत. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य. मी तुम्हाला मदत, उपचार आणि संसाधने पाठवेन. मी पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. स्वर्गातील सर्व साधन सामग्री तुझ्याकडे येत आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव आज तुला सांगत आहे, बदल येणार आहे. मी दार उघडेल ते कोणीही बंद करू शकणार नाही. हा एक ऋतू आहे जिथे मी तुम्हाला तुमच्या नशिबात आणत आहे. मला समजले आहे की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि मी जीवनातील प्रत्येक परिषदेत तुमच्यासोबत असण्याचे वचन देतो. लक्षात ठेवा बाळा, तुमचे नशीब अर्थव्यवस्थेवर किंवा तुमचे संगोपन कसे झाले किंवा तुमचे शिक्षण यावर अवलंबून नाही. तुझे नशीब हे मी तुझ्या प्रभूने ठरवलेले आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही सर्वात कठीण काळात टिकून राहिलात. मी तुला हे सहन करण्याचे बळ दिलं, परंतु ते काही वेळा तुला मीच तुझ्याजवळ आहे हे कळतही नाही. जेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती बदलली तेव्हा अनेकांनी तुम्हाला सोडले आणि तुम्हाला नको नको ते बोलले, पण तू फक्त वादळ सहन केले नाहीस. तू वादळात तिथे मी तुम्हाला वेगळे राहण्यासाठी निर्माण केले आहे. आता मी तुझ्या विश्वासूपणाला आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला अशा पातळीवर नेणार आहे ज्याचा तुम्ही विचारही संगीत केला नव्हता. माझ्या नावाने ते प्राप्त करा. आताच कमेंटमध्ये स्वामी माऊली टाईप करा. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तू खूप दिवसांपासून संघर्ष करत आहेस. आर्थिक, आध्यात्मिक, काही वेळा संगीत भावनिक दृष्ट्याही तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमच्यावर अनेक प्रकारे गैरवर्तन, छळ केला आहे. शत्रूने तुमचे मन हरवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा अनेक प्रकारे विश्वासघात, छळ झाला आहे. तरीही तू तुझ्या वादळात उभा आहेस. तू अजूनही इथे आहेस कारण मी तुझ्या सोबत आहे. तुमच्या विरोधात उभारले जाणारे कोणतेही हत्यार मी यशस्वी होऊ देणार नाही. घाबरू नकोस बाळा, मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत गोष्टी फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईन. तुम्ही सहमत असाल तर मी स्वामी माऊलींचे लेकरू आहे असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आणखीन असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या या स्वामी बिलीफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि भक्त हो, आता या चॅनलला सबस्क्राईब केल असेलच, तसेच सोबत जी बेल
आयकॉन आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश ऐकायला तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आत्ताच हा संगीत बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.